सांगाल, गेवराई पोलिसांनी आज मोठी कारवाई केली. किती तलवारी ताब्यात घेण्यात आलेल्या, किती आरोपी, आणि या पाठीमागे गणपती उत्सव असेल, ईद ए मिलाद असेल किंवा निवडणुका असतील, याचा काही कट कारस्थान आहे का? पोलीस अधीक्षक म्हणून काय सांगाल? नाही, नमूद दिनांक 14/9/2024 रोजी काल पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आपण राष्ट्रीय महामार्ग 52वर एका गोपनीय माहितीवरून जी कारवाई केली त्यात आपल्याला 18 तलवारी ह्या एका इसमाकडून मिळालेल्या आहेत आणि संबंधित व्यक्तीला आपण ताब्यात घेतलेले आहे. आणि ह्याच्या मागचा हेतू काय होता किंवा त्याबाबत काय आहे याबाबतचा आमचा पुढील तपास सुरू आहे. परंतु सध्या आपण 18 तलवारी, एक मोटरसायकल आणि एक आरोपी असं ताब्यात घेतलेलं आहे आणि गुन्हा दाखल करून पुढची आपली तपासाची किंवा चौकशीची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे. संबंधित कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक श्री बारगळ साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर साहेब आणि पोलीस स्टेशन गेवराईचे पी आय श्री बांगर, API लंके आणि API जंजाळ यांनी आणि त्यांच्या टीमनं पार पाडलेली आणि या संबंधित घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमध्ये आणखी काही आरोपांची शक्यता आहे? आता सध्या नेमकीच गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात झालेली, त्यामुळं आम्ही पुढच्या बाबतीत सध्या काहीही बोलू इच्छित नाही. हे तलवारी नेमके कुठून आल्या असं तुम्हाला वाटतं? सध्या प्राथमिक चौकशीवर तपास आहे. या बाबतीत जशी माहिती मिळेल त्या हिशोबाने आम्ही आपल्याला पुढील माहिती कळवू. सर, आरोपीचं नाव तुम्हाला जी प्रेस नोट देण्यात आलेली आहे त्यानुसार आपण भगवान फकीरा पवार, राहणार हिरापूर या ताब्यात घेतलेलं. तलवारी विकल्यात का? मी तेच म्हणतोय, आता सध्या प्राथमिक तपास सुरू आहे. जोपर्यंत आम्ही पूर्ण तपास संपेपर्यंत पुढील भाष्य करणं उचित होणार नाही. ठीक आहे, धन्यवाद.